लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वटपौर्णिमेचे व्रत हे पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला करत असतात। त्यालाच जोड म्हणून वटपौर्णिमेच्या निमित्ताने विद्याविनय हिल रेंज येथील महिलांनी सेंट पॅट्रिक रोडवरील वडाच्या झाडांची पूजा केली। त्याबरोबरच हरित देवळालीसाठी प्रतिज्ञा घेतली। यावेळी मीना पाटील, अर्चना धोडंगे, योगिता चव्हाण, वैशाली कांडेकर, ज्योती अचाट, पूनम चव्हाण, मेघा लिपणे, पूनम सोनवणे, केतकी अचाट आदींनी हरित देवळालीसाठी प्रतिज्ञा घेतली। वटपौर्णिमेच्या सणाचे महत्त्व सांगत हरित देवळालीसाठी लोक सहभाग महत्त्वाचा असल्याचे मीना पाटील यांनी सांगितले। जन्मोजन्मी हाच पती लाभो असे साकडे घालत आधुनिक सावित्र्यांनी भगूर, देवळाली कॅम्प आणि इतर भागात वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे पूजन केले। भगूर देवळालीत वटपूजा करायला आलेल्या महिलांच्या हातून वृक्षारोपण करा आणि पर्यावरण संवर्धनात साथ देण्याचे आवाहन मीना पाटील यांनी केले। भारतीय संस्कृतीत अनेक सण महोत्सव साजरे केले जातात। त्यात वटसावित्री पौर्णिमा हा सण खास स्त्रिया साजरा करतात। या सण साजरा करण्यामागे शास्त्रीय कारण आहे। कारण पूर्वी वडाचं झाड लावून आणि त्याचं जर रक्षण केलं तर ते खूप ऑक्सिजन देतं आणि 100 ते 150 वर्ष हे झाड जगतं। पुन्हा सर्वांना ते सावली देतं आणि हा संदेश पुढच्या पिढीला जात राहावा म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते। सगळ्या देवळालीकरांना असं विनंती करते की प्रत्येकाने पुन्हा देवलालीमध्ये एक वटवृक्ष राहून त्याचं संवर्धन करा आणि ग्रीन देवलाली, स्वच्छ देवलाली आपल्या महाराष्ट्रात तिचं नाव जे आहे ते कायम असू द्या। एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला 712 किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते। तसेच जास्तीत जास्त कार्बन वायू आणि इतरही अनेक विषारी वायू शोषून हवा शुद्ध ठेवते। संसाराला जुंपलेल्या महिलांना वर्षातून एकदा वटवृक्षाच्या आरोग्यदायी गुणधर्माचा लाभ व्हावा या हेतूनेच वटसावित्रीचे व्रत करण्याची परंपरा सुरू झाली। वडाला प्रदक्षिणा घालून प्राणशक्तीला आवाहन करणे, शरीरातील निर्जीव पेशींना शुद्ध प्राणवायू पुरवून सजीव करणे अशा आरोग्याला हितकारी गोष्टींचा या पूजेत अंतर्भाव असतो। सासूरवाशिनींना एक दिवस मैत्रिणींसोबत हसत खेळत वेळ घालवून विरंगुळा मिळावा या हेतूने वृक्षारोपण करून आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली। एकमेकींना हळद कुंकू लावत अन ओटी भरतानाच सुवासिनींना उत्सवात सेल्फीचा रंग भरला। सुशिक्षित म्हणवणाऱ्या महिला वटवृक्षाचे महत्त्व आणि प्राचीन ज्ञान समजून न घेता वटवृक्षाची फांदी तोडून पूजेचा सोपस्कार उरकतात आणि दुसरीकडे गावातील स्त्रिया वडाच्या झाडाचे महत्त्व जाणून झाडाखाली जाऊनच पूजा करत असतील तर मग अशिक्षित कोण आणि सुशिक्षित कोण असा प्रश्न मीना पाटील यांनी उपस्थित केला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी नाशिक रोड प्रतिनिधी रवींद्र जाधव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.